मी म्हटलं मी विचारल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय आणि तुमच्या चर्चा केल्याशिवाय आश्वासन देणार नाही, कारण मी खोटं बोलणार नाही मी ठरवलं आहे. मला कोणी मतं नाही दिले तरी चालतील, पण खोटं आश्वासन नाही देणार. जे मनात असेल ते तोंडात असेल, पटलं तर पटलं, नाही तर चटलं, काही फरक पडत नाही. मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे मनापासून खरं बोलण्याला मनाई आहे. तिथं हौसे गवसे नवसे आहेत, आणि जो लोकांना सगळ्यात जास्त मूर्ख बनवू शकतो तो सगळ्यात चांगला नेता होऊ शकतो. म्हणजे आमदाराच्या पोटातून आमदार, खासदाराच्या पोटातून खासदार, मंत्र्याच्या पोटातून मंत्री. तर काही कार्यकर्ते माझ्याकडे आम्ही काय करावं म्हणलं, चुनाव चिन्ह घंटा घ्यान वाजवा म्हटलं की राजकारण जर लागलं कुठं तर आम्ही एवढे आहो का जिथं घुसतो तिथं आम्ही आग लावल्याशिवाय नाही राहत. मग कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय महंत श्री करंजेकर बाबा, अध्यक्ष अखिल महानुभाव परिषद, आदरणीय कुलाचार्य परमपूजनीय महंत श्री भिडकर बाबा रणाईचे, अमनाय परमपूजनीय आचार्य न्यायंबाज बाबा शास्त्री मकरधोकडा, आचार्य प्रवर परमपूजनीय महंत आंबेकर बाबा जाळीचा देव, कवीश्वराचार्य परमपूजनीय महंत माहूरकर बाबा शास्त्री माहूर, मंचावर उपस्थित सर्व महानुभाव, विशेष अतिथीगण, स्वागत समितीचे अध्यक्ष आणि सर्व सन्माननीय पदाधिकारीगण आणि भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या विचाराप्रमाणे अनुकरण करणारे, महानुभाव पंथावर विश्वास ठेवणारे सर्व मननीय आदरणीय बंधूंनो आणि भगिनींनो, महानुभाव पंथ प्रवर्तक भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामीजी यांच्या 805व्या अवतरण महोत्सवानिमित्त मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. 805 वर्षाचा हा इतिहास हा आपल्या सगळ्यांकरता अतिशय प्रेरणादायी आहे. साधू संतांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे ते मार्गदर्शन याकरता महत्त्वाचं आहे की त्या विचारामधून आपण आपलं जीवन, आपलं व्यक्तित्व, आपलं कार्य, आपलं कर्तृत्व त्या विचारामुळे प्रभावित होणार आहे. दिल्लीमध्ये झालेल्या आपल्या अखिल भारतीय कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे नागपूरच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणं न राहणं असा विषय होता. पण मी नागपूरचा असल्यामुळे आणि आपल्या इथे हा कार्यक्रम होत असल्यामुळे मी पुन्हा एकदा आवर्जून भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींना अभिवादन करण्याकरता आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपल्या सगळ्या मंचावर बसलेल्या महंतांनी भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या जीवनावरचा त्यांचा अनुभव आपल्या सगळ्यांना सातत्याने विविध प्रकारे मांडला आहे. आपल्याकडे आपण असं म्हणतो की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. आपल्या जीवनामध्ये आपण सगळेजण महान नेते, महान संशोधक, महान विचारवंत, महान संत, महान व्यक्तींच्या विचारातून प्रभावित होऊन आपण आपल्या जीवनामध्ये काम करत असतो. या विचाराचं आणि या महान व्यक्तींचं याकरता महत्त्व आहे की त्यांचे विचार, आचार विचार, त्यांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं व्यक्तिमत्व हे आपल्या जीवनामध्ये प्रेरणादायी असतं. प्रेरणादायी असतं याचा अर्थ असा की केवळ त्यांचं व्यक्तिमत्व बघून, विचार बघून आपण केवळ त्याचा मनोरंजनासारखा आनंद घेत नाही, तर प्रेरणादायी व्यक्तिमत्वापासून त्याचे विचार आपण जेव्हा ग्रहण करतो त्याचा नैसर्गिक परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो
आणि आपणही त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतो. या वागण्याच्या प्रयत्नामधून त्या व्यक्तीच्या विचारांनी जो स्पर्श आपल्याला प्राप्त होतो, त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर होणारा जो परिणाम आहे तो समाजातल्या इतर लोकांना जाणवत असतो आणि त्या जाणीवेतून समाजाचा विश्वासही वाढतो त्या विचाराच्या प्रती आणि त्या विचारातून समाज देखील बदलत असतो. आज आपल्यामध्ये कोणी पूर्णांक नाही आहे. आपण सगळे अपूर्णांक आहोत. कोणीही असा म्हणू शकत नाही की मला सगळं काही कळतं. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम, अप टू इन्फिनिटी. त्यामुळे आज आपल्याकडे पूर्णांक असं कोणीच नाही. आपण सगळे अपूर्णांक आहोत. त्यामुळे आपण नेहमी आपल्यामधले दोष कमी करणं आणि जे उत्तम गुण आपल्याला आपल्या संत पुरुषांकडनं, ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो, त्या चक्रधर स्वामींसारख्यांकडनं जे विचार आपण ग्रहण करतो, ते विचार आपल्या जीवनात आणि आपल्यामुळे इतरांच्या जीवनात परिवर्तन करतात. मला असं वाटतं की विचारांचं पठन करणं खूप महत्त्वाचं आहे, पण कथनी आणि करणी ह्याच्यामध्ये अंतर नको. मला आता परमपूजनीय करंजेकर बाबा म्हणत होते की हे असं आहे. मी म्हटलं मी विचारल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय आणि तुमच्या चर्चा केल्याशिवाय आश्वासन देणार नाही, कारण मी खोटं बोलणार नाही मी ठरवलं आहे. मला कोणी मतं नाही दिले तरी चालतील, पण खोटं आश्वासन नाही देणार. जे मनात असेल ते तोंडात असेल. पटलं तर पटलं, नाही तर चटलं, काही फरक पडत नाही. हे कुठेतरी आपल्याला शिकायला मिळतं. ज्याला आपण जीवन मूल्य म्हणतो, लाईफ व्हॅल्यूज, त्या काय आहेत? त्या कुठून आलेल्या आहेत? त्या आकाशातून पडलेल्या नाही आहे. त्या विचारातून आलेल्या आहेत, धर्मग्रंथातून आल्या आहेत, प्रवचनातून आलेल्या आहेत, लिखाणातून आलेल्या आहेत. लीळा चरित्र हे पुस्तक आहे, पण त्यात जे वर्णन आहे, जे विचार आहेत, त्या विचाराचा परिणाम एवढा मोठा झाला की ज्यांनी चक्रधर स्वामींना बघितलंय पण नाही, पण ते आज आपल्या विचाराला सर्वस्व मानून त्या विचाराप्रमाणे आपलं आयुष्य व्यतीत करतात आणि त्याकरता समर्पित करतात. असे हजारो लोक इथे बसलेले आहेत. हा परिणाम विचारांचा आहे आणि म्हणून विचारांमुळे परिवर्तन व्यक्तिमत्वामध्ये आणि माणसामध्ये होतं. माणसामध्ये आणि दगडामध्ये फरक आहे. दगडामध्ये बदल नाही होत. दगडावर कितीही संगीत वाजवलं, किती तबला पेटी वाजवली, किती भजनं म्हटली, तरी दगडाला आनंद झाला असं कोणी म्हणत नाही. पण माणसाला आणि प्राण्यांना आणि वनस्पतींना जीव आहे. आता योग थेरपी आली आहे, संगीत थेरपी आली आहे. महेश योगी होती, त्यांनी रोगांवर संगीत थेरपी आणली. म्हणजे आपण जर एखादी गोष्ट चांगली म्हटलं, एखादं चांगलं गाणं ऐकलं, तर त्या गाण्याचा मनावर परिणाम होतो. आपण एखादी चांगली ओवी गायली, त्याचा मनावर परिणाम होतो. मनावर परिणाम होतो म्हणजे मन, आत्मा आणि शरीर याच्यावर जो परिणाम होतो, त्या परिणामातून त्या माणसाचा स्वभाव बदलतो. आज आपल्यापैकी अनेक जोगणी व्रतस्थ आहात, पण जेव्हा आपल्या जीवनाची सुरुवात झाली असेल तेव्हा आपण असे नसाल. कोणी एखादा व्यसनी पण असेल, कोणी एखादा दुराचारही घडलेला असेल, कोणा एखादी तापटपणाही असेल, कोणामध्ये क्रोध पण असेल, कोणामध्ये अहंकार असेल, कोणामध्ये ईर्ष्या असेल, कोणामध्ये मत्सर असेल, कोणामध्ये द्वेष असेल. हे सगळे गुण जे आहे येतातच. पण ज्यावेळी संतांच्या सान्निध्यात आणि विचाराच्या सान्निध्यात आपण येतो, तेव्हा त्यातून माणसाच्या जीवनात परिणाम होतो आणि मग तो हळूहळू व्रतस्थ जीवनाकडे जातो. त्याचाच परिणाम आहे की आपण आज चक्रधर स्वामींच्या विचाराच्या अनुरूप आपलं जीवन समर्पित केलं आणि काम करतात. बोलणं सोपी आहे, करणं कठीण आहे. मी काय अधिकारी व्यक्ती नाही आहे, पण मी याचा अनुभूती घेतो. कारण मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे मनापासून खरं बोलण्याला मनाई आहे.
तिथं हौसे गवसे नवसे आहेत आणि जो लोकांना सगळ्यात जास्त मूर्ख बनवू शकतो तो सगळ्यात चांगला नेता होऊ शकतो. पण एक गोष्ट असं आहे की भगवान श्रीकृष्णाने लिहून ठेवला, भगवद्गीतेत सांगितलं आहे की अंतिम विजय हा सत्याचा होतो. एखादी गोष्ट साध्य करण्याकरता शॉर्टकट आहे, शॉर्टकटनी लवकर जाता माणूस. नियम तोडून रस्ता क्रॉस करायचा असेल तर लाल सिग्नल असेल किंवा ते काही असेल तर उडी मारून जाता येईल, शॉर्टकट. पण शॉर्टकट मध्ये एका फिलॉसॉफरने सांगितलंय, शॉर्टकट कट यू शॉर्ट. आणि म्हणून आपल्यामध्ये ऑनेस्टी, क्रेडिबिलिटी, विश्वसनीयता, प्रामाणिकपणा, सच्चिलपणा, सुसंस्कृतपणा, समर्पित भाव, सत्य, हे ज्या व्हॅल्यूज आहेत याच्यावरही समाजाला महत्व आहे. आणि म्हणून शेवटी अंतिमतः कोणत्याही धर्मात तुम्ही जा, त्याचं सार एकच आहे. मी लहानपणी मला माझ्या शिक्षकांनी एक श्लोक शिकवला होता, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. त्याच्यावर एका मराठी कवीने अनुवाद केला की पडे खाल तिजे नभातून पाणी जसे सागरा तेच मिळवणी जाई नमस्कार कोण्याही देवास केला परी शेवटी तो पोचतो केशवाला. म्हणजे शेवटी तुम्ही अल्लाह, येशू ख्रिस्त, प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण कोणालाही पण नमस्कार केला तरी अंतिमतः आपली श्रद्धा असेल त्या परमेश्वराला तो पोचतो. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या अमेरिकेतल्या भाषणात सांगितलं होतं की मी आपल्या देशामध्ये याकरता आलो नाही की माझा धर्म श्रेष्ठ आहे, मी ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो परमेश्वर श्रेष्ठ आहे, त्याच्याकरता नाही आलो. मी याकरता आलो की तुम्ही ज्या धर्मावर विश्वास ठेवता, ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवता तो परमेश्वर श्रेष्ठ आहे आणि तो धर्म श्रेष्ठ आहे. आणि अंततोगत्वा कुठल्याही परमेश्वराची भक्ती करून शेवटी जे उद्दिष्ट आहे, ज्या ठिकाणी पोचायचं आहे ते स्थान एकच आहे. आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना याच्यातून आपण एक कशा करता काम करतो, युगानुकूल, राष्ट्रानुकूल समाज परिवर्तन घडवायचं आहे. त्याचा संबंध व्यक्ती परिवर्तनाशी आहे आणि व्यक्ती परिवर्तनाचा संबंध साधू संतांनी केलेल्या मार्गदर्शनाशी आणि विचाराशी आहे. आणि विचाराचा संबंध आपल्यावर होणाऱ्या संस्काराशी आहे आणि संस्काराचा संबंध आपण ज्या जडणघडणीतून तयार होतो त्या व्यक्तित्वाशी आहे. आणि तसे हजारो लाखो व्यक्तित्व समाजात निर्माण होणं हा समाजाकरता, देशाकरता असणारी आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण महानुभाव पंथाच्या याच्या चक्रधर स्वामींनी आपल्या विचारधारेत ज्या गोष्टी स्पष्ट केल्यात त्यातली बरेचसे मूल्य आहेत, पण त्यात मला भावलेली 5 गोष्टी आहेत. सत्य, अहिंसा, शांती, मानवता आणि समानता. या 5 गोष्टीमध्ये सगळं काही एकवटलेलं आहे. सत्य जीवनाचा आधार आहे. आपल्या जीवनामध्ये आपण खोटं बोलणार नाही, कोणाची फसवणूक करणार नाही, लांडी लबाड्या करणार नाही, सत्यवचनी राहू आणि सत्याच्या मार्गाने आपण जाऊ आणि सत्य असू तेच आपण स्वीकार करू. हा पहिला गुण त्यांनी सांगितला. दुसरा अहिंसा, जियो और जीने दो. आम्ही पण आनंदाने जगू आणि दुसऱ्यालाही आनंदाने जगू देऊ. दुसऱ्याच्या जीवनाला दुःखी करण्याचा आपण प्रयत्न नाही करणार. आमच्याकडे राजकारणामध्ये ईर्ष्या, मत्सर, द्वेष, अहंकार सगळं काही आहे. तर मी एकाला समजावून सांगितलं की मोठे होण्याचे 2 मार्ग आहेत. एक रेषा आहे, 2 रेषा आहेत. आपली रेषा मोठी करायची असेल तर पहिला मार्ग असा आहे की दुसरीची रेषा पुसण्याचं काम करायचं. हा कसा नालायक आहे, कसा बदमाश आहे हे सांगत फिरायचं. आणि दुसरा मार्ग आहे आपली रेषा मोठी करायची. तर दुसऱ्याची रेषा पुसण्यापेक्षा आपली रेषा मोठी केली पाहिजे आणि त्यातून आपलं चांगुलपणा, मोठेपणा सिद्ध होईल. आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना, आज समाजामध्ये आपण पॉझिटिव्हिटी, आपल्या स्वतःच्या विचाराबद्दल अभिमान बाळगत असताना दुसऱ्याबद्दलचा द्वेष बाळगणं नाही.
दुसऱ्याचा तिरस्कार करायचा नाही. आपला चांगुलपणा, आपला सज्जनपणा, आपला सुसंस्कृतपणा, आपल्या विचाराची पॉझिटिव्हिटी आपण लोकांना सांगू आणि त्याकरता आपण दुसऱ्याला कुठलाही आघात, अन्याय, अत्याचार करणार नाही. मला नेहमी एक प्रश्न पडतो की हे यज्ञ होतात त्यात बळी कोणाला देतात? बकऱ्याला देतात. देवीसमोर बळी कोणाला देतात? कोंबड्या बकऱ्याला देतात. मी म्हणलं वाघाला का नाही बळी देतात? सिंहाला का नाही बळी देत? कारण दुर्बल माणसाला बळी देतात. पण दुर्बल माणसाचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? अहिंसेमध्ये एक उत्तम गोष्ट आहे की सज्जन आणि चांगल्या माणसांनी अहिंसेवर कितीही भाषण केलं तरी त्याचा परिणाम काही साधला जात नाही. पण सामर्थ्यवान माणूस असेल तरच अहिंसा प्रस्थापित होऊ शकते. आम्हाला सामर्थ्यवान व्हायचं आहे. आता लढाई जी होते ती रणगाड्यांनी, सैन्यानी जाऊन सीमेत घुसून नाही होत. ड्रोननी होते, मिसाईलनी होते, रॉकेट्सनी होते. आम्हाला सगळं काही पाहिजे आहे, सगळं काही मिळवायचं आहे. पण दुसऱ्याची जमीन अधिग्रहित करण्याकरता, राज्य अधिग्रहित करण्याकरता आणि लोकांना गुलाम करण्याकरता आम्हाला सामर्थ्य नाही पाहिजे. तर आम्हाला सामर्थ्य याकरता पाहिजे जे भगवान गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की ज्या ज्यावेळी अधर्म वाढतो, धर्माचा नाश होतो, सज्जनांना जिंकणं मुश्किल होतं, दुर्जनांचा विजय होतो, तेव्हा सज्जनांच्या रक्षणाकरता आणि धर्माच्या पुनर्स्थापनेकरता मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो. हे गीतेचं सार आहे. त्यामुळे या समाजात आम्हाला सामर्थ्य पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे. सत्ता, संपत्ती, ज्ञान आणि सौंदर्य या चारही गोष्टी आवश्यक आहे. पण या नश्वर आहेत. किती सुंदर असेल तरी 80 वर्ष झालं की सुंदरतेला काही अर्थ राहत नाही. संपत्ती कितीही असेल तरी सुख विकत नाही घेता येत. ज्यांच्याकडे घरदार प्रॉपर्टी आहे, मर्सिडीज गाड्या आहेत, त्याच्या घरात बायको मुलाशी बोलत नाही, मुलगी त्या भावाशी बोलत नाही, दोघं बापाशी बोलत नाही. घरात खूप काही आहे पण आनंद नाही आहे. महाराज एक फार सुंदर कविता आहे, तुम्हाला मिळाली ती कविता पूर्ण एकदा यूट्यूबवर आहे आणि ती घराची व्याख्या आहे. तुम्ही परिवाराला, समाजाला, व्यक्तीला मार्गदर्शन करता. पहिल्यांदा आपल्याला परिवार दुरुस्त केले पाहिजे, व्यक्ती दुरुस्त केले पाहिजे आणि समाज सुदृढ केला पाहिजे, सगळ्या दोषापासून मुक्त केला पाहिजे. त्या कवितेत त्या कवीने खूप सुंदर केला की मी काल एक ह्याच्यामध्ये गणपतीच्या ह्याच्यात माझ्याकडे काम करणाऱ्या एका स्वीय सहायकाकडे, तो मोठा अधिकारी होते सरकारी, त्यांच्या घरी गेलो. ते एका आईवडिलांच्या प्लॉटवर 4 भावांनी घरं बांधली होती आणि 4ही भाऊ आणि 5वी बहीण एकाच ठिकाणी राहत होते. घरात आनंद होता, परिवारात आनंद होता आणि सगळीकडे आनंद आणि खुशी होती. सगळे एकत्र राहत होते. त्यावेळी ते कवितेत त्यांनी सांगितलं, घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी, अश्रूतूनही प्रीत झिरपावे, नकोच नुसते पाणी. म्हणजे घरामध्ये जिव्हाळा असला पाहिजे, प्रेम असला पाहिजे, सद्भाव असला पाहिजे, सौहार्द असलं पाहिजे, तर घराचा अर्थ आहे. नाही तर बाप आपला चढवून आला आणि आईला ठोकून आला आणि पोट्टे म्हणते तुम्ही घेतलं बाटली, तुम्ही संपवली, मला कुठं आता, म्हणजे वाद. या घराला काय अर्थ आहे? ना पैशातून काही समाधान होणार आहे आणि सत्तेतून नाही होणार. जेवढ्या लोक सत्तेत आले त्याचे मोरबाळा भिडले. आता का बापाला सत्ता मिळेल तर मला मिळाली पाहिजे. म्हणजे आमदाराच्या पोटातून आमदार, खासदाराच्या पोटातून खासदार, मंत्र्याच्या पोटातून मंत्री. तर काही कार्यकर्ते माझ्याकडे, आम्ही काय करावं म्हणलं, चुनाव चिन्ह घंटा घ्या आणि वाजवा म्हणलं. म्हणजे सगळे म्हणते आपलीच प्रॉपर्टी आहे. सगळ्या पक्षात असं चालू आहे. कोणाचा मुलगा मुलगी असणं गुन्हा नाही आहे,
पण जनतेने निवड केली पाहिजे. त्यामुळे समाज व्यवस्थेमध्ये सगळ्या ठिकाणी बदल करायचा असेल तर शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे. आणि शिक्षणाचा संबंध जो आहे, नॉलेज, ज्ञान, पॉवर, त्याचा संबंध जीवनाशी आहे. माझी विनंती आहे की स्वामीजी ज्या काळात होते त्या काळामध्ये ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान तेवढं विकसित झालं नव्हतं. त्यावेळी दिवे नव्हते, इलेक्ट्रिसिटी नव्हती त्या काळात. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे भविष्य आहे. तर नॉलेज ही पॉवर आहे. आणि आपल्या विचारधारेशी, महानुभाव पंथाच्या विचारधारेशी, चक्रधर स्वामींच्या विचारधारेशी विज्ञानाचं नातं जोडलं पाहिजे. भूतकाळातला इतिहास, वर्तमान काळातला अनुभव आणि भविष्यातला विज्ञानाच्या आधारावर घ्यायचा असलेला वेध याचा एकत्रीकरण करून, त्याचा समन्वय करून, त्यात कॉपरेशन, कोऑर्डिनेशन आणि कम्युनिकेशन करून सगळ्या स्टेक होल्डरला बरोबर घेऊन जो मूलभूत विचार आहे स्वामीजींचा तो समाजात यशस्वीपणे रुजवला पाहिजे. आणि रुजवायला सिस्टम प्रभावी पाहिजे. हे सभागृह बनलं मला खूप आनंद झाला. हे जेव्हा मी बांधायला घेतलं त्याला लोकांनी विरोध केला. आता कॉर्पोरेशनमध्ये, सरकारमध्ये मी आता सांगितलं महाराजांना त्या सरकारपासून दूर राहत जा. कोणाही पार्टीचं सरकार, तुम्ही वारंवार सरकारलाच मागण्या करता. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं कामं करून घ्या. आहे आमच्यासारखं कोणाही पार्टीचं सरकार हो, त्या मंत्र्याच्या गळ्यात हार घालत जाऊन कामं करून घेतला. पण आपल्या पंथात आणि संप्रदायात यायला घुसू देऊ नका. याच्यापासून वेगळे ठेवा. राजकारण, समाजकारण, विकासकारण वेगळा. तुमचं धर्मकारण आहे. धर्मकारण आणि समाजकारण याला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे. आणि हे असं आहे की राजकारण जर लागलं कुठं तर आम्ही एवढे आहो का जिथं घुसतो तिथं आम्ही आग लावल्याशिवाय नाही राहत. मग तो कली घुसून देतो बरोबर. मग महंत आपसात भांडायला लागते का तू का मी. गादीसाठी झगडे, मग आम्ही स्टे देतो, मग कमिशन अपॉइंट करतो आणि दोन्ही महंत आमच्याकडे चक्र मारतात. याच्या वाटीत जाऊ नका. धर्मकारण हे सत्तेपासून दूर असलं पाहिजे. राजा नाही, धर्मश्रेष्ठ आहे. विक्रमादित्य सिंहासनावर बसण्याच्या आधी धर्मगुरून त्याच्या पाठीवर चाबूक मारले होते की राजा नाही, धर्मश्रेष्ठ आहे. तुम्ही धर्माच्या स्थानी या. आणि म्हणून स्वामीजींनी जे दिलेला विचार आहे, सत्य, अहिंसा, शांती, मानवता, समानता, याच्या अनुषंगाने समाजाचा घटक असणाऱ्या व्यक्तीमध्ये बदल कसा होणार आहे आणि तो बदल ज्या साहित्यातून होणार आहे, ज्या शब्दातून होणार आहे, ज्या व्यवहारातून होणार आहे, ज्या चालचलन, व्यवहार, चरित्र बदलवण्याकरता काय करायचं आहे त्याकरता टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. आता त्यांनी सांगितलं की मी गजानन महाराजांची पोथी तयार केली आहे, आता जवळपास पूर्ण होत आली. तर त्याच्यामध्ये गजानन महाराजांची पोथीतले ओळी आहे. तो पेन ठेवला तर मराठी अनुवाद बरोबर येईल. त्याच्यावर पेनवर इंग्लिश केलं तर इंग्लिशमध्ये येईल, हिंदी केलं तर हिंदीवर येईल. ते शंखावर ठेवलं तर शंख वाजेल, आरतीवर ठेवलं तर आरती वाजेल. म्हणजे आहे पुस्तक कागदातच आत्ता प्रकाशित केलं तसं आहे. तसं लीलाचरित्र तयार करा. आणि जर कोणी विदेशामध्ये तुम्हाला चक्रधर स्वामींना पोचवायचं असेल आणि एखादा इंग्लिश स्पीकिंग माणूस आला तो म्हणाल व्हॉट इज चक्रधर स्वामीजी, त्यांना थांब ह्या घे पेन आणि लाव त्याच्यावर, लगेच तो इंग्लिशमध्ये ऐकून घेईल. म्हणजे स्वामीजींचे भक्त किंवा मराठी समजणारे, हिंदी समजणारे नाही तर इंग्लिश समजणारे देखील भक्त होतील आणि विचार तिथपर्यंत पोहोचतील. म्हणजे तंत्रज्ञानाचा उपयोग आहे. तुम्ही जरूर हे करा. या बाबतीत जी मदत करता येईल ती मी तुम्हाला करील. आधुनिकीकरण आणि पाश्चात्यीकरण या दोन गोष्टीत फरक आहे. मॉडर्नायझेशन अँड वेस्टर्नायझेशन.
पाश्चात्यकरणाचा विरोध करा. आम्हाला वेस्टर्नाइज व्हायचं नाही आहे, पण आम्हाला आधुनिक व्हायचं आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, नॉलेज ॲज अ पॉवर. आमचे मुलं इंजिनियर झाले पाहिजे, डॉक्टर झाले पाहिजे, सायंटिस्ट झाले पाहिजे. या सगळ्या गोष्टीचे समाज सुखी, समृद्ध, संपन्न झाला पाहिजे. शेतकऱ्याला तंत्रज्ञान समजलं पाहिजे. मी शेतीत काम करतो. आता माझ्या शेतीमध्ये AI इन ॲग्रिकल्चर आलं. मी आता वेदर स्टेशन तयार केलं. मग पाण्याचं किती मॉइश्चर आहे त्याचं मशीन लावलं. आणि माझ्या याच्यावर मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या सल्ल्याने अमेरिकन सॅटेलाइटनी माझ्या धापेवाड्याच्या शेताचे फोटो काढले. आणि त्यांनी मला कळवत होतो तिकडनं की संत्र्याला पाणी द्या, आता संत्र्याला हे खत टाका, हे नका टाकू, 8 दिवसांनी संत्र्यावर हा रोग येणार आहे, हे मला ते सांगतात. म्हणजे AI आता डेव्हलप झालं. ते यूट्यूबवर तुम्ही पाहता ना, आमचे नकली फोटो तयार करतात, नकली भाषणं तयार करतात. आम्हालाही पता नाही, काही उलटं तिलटं आमच्या तोंडात टाकून देतात. करोडो लोक बघतात. अरे गडकरी असं कसं बोलले? अरे मी नाही बोललो. मग ते तुमचं आहे ना, ते AI आहे. टेक्नॉलॉजीचा उपयोग योग्य रीतीने समाजाच्या हिताकरता करणं आणि धार्मिक मूल्य जे आहेत, जे जीवन मूल्य आहेत, सत्य आहे, अहिंसा आहे, शांती आहे, मानवता आहे, समानता आहे, ही समाजात रुजवण्याकरता त्याचा उपयोग करणं, याचा मला असं वाटतं की आपण जर केलं तर निश्चितपणे भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींना, कारण आपल्या सगळ्यांकरता ते परमेश्वर रूप आहे, नक्की त्यांना समाधान प्राप्त होईल. आणि मला अतिशय आनंद आहे की त्यांच्या 805व्या या अवतरण महोत्सवानिमित्त हे कार्य समाजात जर पुढे वाढलं तर आपला समाज सुदृढ होईल, निकोप होईल, निरोगी होईल, सुख, समृद्ध, शांतता नांदेल आणि खऱ्या अर्थाने आनंद सगळीकडे येईल. आनंद म्हणजे केवळ पैशातून आनंद येत नाही. आता याला नवीन भाषेत डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणतात, सुखांक. आणि हा सुखांक स्वामीजींच्या विचारधारेतून समाजात रुजवावा, समाजाचं कल्याण व्हावं आणि आपण सगळेजण जे कार्य करत आहे त्याला उत्तम यश मिळावं, म्हणून भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करतो की तुमच्या हातूनही चांगलं कार्य होईल आणि माझ्यासारख्या देखील छोट्या माणसाला मी चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, आशीर्वाद मिळेल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.